विठ्ठले आवडे मला विठ्ठले आवडे विठ्ठल दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा माधव बरवा दोहा माधव बरवा विठ्ठल सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेरा 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 हे मनुष्याचे काय आहे येथे मनोजाचे काय येथे मनोजाचे काय देता देव विता नेता नेव विता नेता देव विता नेता नेव विता देता देव विता नेता नेव विता नेता देव विता नेता नेव विता येथे याची सत्ता काय आहे केलाचे प्राणी निमित्ताचा धनी केलाचे निमित्ताचा धनी केलाचे प्राणी निमित्ताचा धनी केलाचे माझे माझे म्हणून व्यर्थ गेला शिवंतासाठी तुका म्हणे कारे नाशिवंताचा तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी तुका म्हणे कारे नाशिवंता देवा सवे आटी पाडे तोसे देवा सवे आटे पाडे तोचे देवा सवे आटे पाडे तोचे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे येथे मनोजाचे काय आहे येथे मनोजाचे काय आहे ते मनोजाचे काय आहे गोपार कुमाई गोपाळ कुमार आलिया संसारा संसार संसार आलिया संसार उठावे आलिया संसार उठावे करा आलिया संसार उठावे 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 शरण जा उदारा पांडुरंगा
येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे येथे येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मानवाने काय केलं पाहिजे याचं चिंतन तुकाराम महाराज आजच्या अभंगातून करतायत. या संसाराला किंबहुना या देहाला आल्यानंतर मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे तुकोबाराय आजच्या अभंगातून समजावून सांगतायत. महाराज सांगतात, आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. या देहाला तुम्ही आलात ना, या संसाराला तुम्ही आलात ना, मग आल्यानंतर काय केलं पाहिजे. महाराज सांगतात, उठून वेग धारण करून आपण परमात्म्याची शरणांगती केली पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज देवाची शरणांगती कशा करता करायची. महाराज सांगतात, या देहाचा काही भरोसा नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. महाराज सांगतात, देहावर सत्ता कालाची असल्यामुळे हा काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि रात्रंदिवस आपण ज्याच्या करता प्रयत्न करतो ते धन कुबेराचं आहे. इथं आपलं काही नाही. देणारा भगवान परमात्मा आहे. आणि जसं भगवान परमात्मा देतो ना, तसा नेणारा सुद्धा तो परमात्मा आहे. जे काही दिलंय ती ईश्वराची कृपा आहे, परमात्म्याची कृपा आहे. निमित्त मात्र तुम्हाला या प्रपंचामध्ये संसारामध्ये परमात्म्याने पाठवलंय. निमित्त मात्र पाठवलंय खरं, पण जीव नको त्याला माझं म्हणतो. हे माझं ते माझं, आणि माझं माझं करता करता आयुष्य कधी गमावून जातं, कधी संपलं जातं हे आम्हाला कळत नाही.
पण तुकाराम महाराज सांगतात नश्वर वस्तू गोळा करण्यामध्ये आपण वेळ का घालवतो, आणि नश्वर वस्तू प्राप्त करता 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 सत असलेला परमात्मा, अविनाशी असलेला परमात्मा कधी आपल्यापासून दूर जातो हे आपल्याला कळत नाही. असा साधा सरळ अभंगाचा भाव. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असा. आपण सगळेजण उपस्थित आहोत, काय निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेले कैलासवासी प्रभाकर यादव पाटील यांचं निधन होऊन आज 12 दिवस पूर्ण होते, बरोबर ना. आणि त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे या परिवाराच्या वतीने प्रमोद दादा यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. बाबांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रणाली प्रभाकर पाटील, श्री प्रतीक प्रभाकर पाटील, श्री सुबोध प्रभाकर पाटील, सौ प्रणाली पांडुरंग पाटील, श्रीमती सविता शशिकांत सानप, सौ जयश्री गजानन पष्टे, सौ सरिता सदानंद तिखंडे आणि समस्त पाटील परिवार. या परिवारातून बाबांचं जाणं होत आहे. आज 12 दिवस पूर्ण होत आहे आणि त्यांना चांगली सद्गती मिळण्याकरता किंवा मुलाचं कर्तव्य आहे आपल्या करता ज्यांनी आयुष्यभर केलं असेल तर त्यांच्याकरता एक सत्कर्माची शेवटची शिदोरी आपण त्यांना समर्पण केली पाहिजे. म्हणून याच अनुषंगाने आजचं हे कीर्तन पुष्प विठ्ठल आपल्या परिवारातून जी व्यक्ती निघून गेले, जे बाबा निघून गेलेले आहेत, त्यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे, इस्टेट आहे, आपल्या सोबत तर काही घेऊन जाऊ शकत नाही सज्जनो, पण त्यांच्या पश्चात आपण जर मुलांनी सत्कर्म जर केलं तर निश्चित आपण त्यांच्या सोबत देऊ शकतो महाराज. असं ग्रंथामध्ये काही पुरावे. एकनाथ महाराज सुद्धा सांगतात आपल्या जीवनामध्ये असे कर्म केले पाहिजे की ते कर्म आम्हाला इथंही कामाला येतात आणि तेच कर्म आम्हाला परलोकामध्ये सुद्धा कामाला येतील. हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, पासोनिया. महाराज सांगतात बघा, इथं जी लौकिकातली मिळवलेली वस्तू आहे, कल्पना करा तुम्ही गाडी घेतली तर फक्त तिचा उपयोग इथं तुम्ही प्रपंचामध्ये करू शकता. लौकिक जीवन जगत असताना त्या गाडीचा उपयोग आम्ही करू शकतो, पण इथून गेल्यानंतर गाडीचा उपयोग आम्हाला काही नाही. लक्षात घ्या, आपण तुम्ही आम्ही प्रॉपर्टी इस्टेट कमवतो, पण ती इथं उपभोगायला मिळते, आम्हाला तिथं मिळत नाही. लक्षात घ्या. कल्पना करा, भारतात कमवलेला पैसा जर असेल तर परदेशात गेल्यानंतर तो कन्वर्ट करावा लागतो, बदलावा लागतो, कारण तो तिथं चालत नाही. तसं मृत्यू लोकामध्ये जे लौकिका जीवन तुम्ही आम्ही जगतो ते वर चालत नाही महाराज. मग इथंही चालणार आणि तिथंही चालणारं असं एकच साधन आहे. आणि एकनाथ महाराज सांगतात ते साधन तुम्ही ते करा. ते कोणतं? करा हरी भक्ती परलोकेल कामा, सोडविल यमा पासोनिया. महाराज सांगतात हरिभक्ती केली पाहिजे जीवनामध्ये. हरीची भक्ती, परमात्म्याची साधना, नामसाधना जीवनामध्ये केली पाहिजे. ती साधना केल्यानंतर ती मृत्यू लोकामध्ये ती सुद्धा आम्हाला कामाला येते आणि परलोकामध्ये सुद्धा ती आम्हाला कामाला येते. त्याच्यामुळं आम्हाला भक्ती करणं महत्वाचं आहे. आणि गेलेला व्यक्ती आहे त्यांच्या नावाने सुद्धा जर आम्ही सत्कर्माची शिदोरी समर्पण केली तर ती सुद्धा भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. विठ्ठल विठ्ठल. बरेच जण महाराज या वाक्यावर, या शब्दावर थोडीशी अडचण निर्माण करतात. ते म्हणतात महाराज एखादा माणूस गेला, संपला, त्याची राग झाली, मग इथं त्यांच्या नावाने आम्ही सत्कर्म करू आणि मग त्यांना वरती कसं काय मिळेल, आम्हाला पटत नाही. मग ते चारवाकाचं म्हणणं आहे. चारवाक हा नास्तिक शास्त्रकार आहे आणि नास्तिक शास्त्रकाराचं म्हणणं असं आहे, इथं दिलेलं जर वर मिळत असेल तर एखाद्या कामामध्ये, एखाद्या कंपनीमध्ये एखादा जर कामगार काम करत असेल तर त्याला डब्बा नेण्याची आवश्यकता नाही. हे हा सिद्धांत लवकर आपल्याला पटेल बरं का. तो म्हणतो जर तुम्ही इथं तुमच्या वडिलांच्या नावाने पिंडदानादी क्रिया करता आणि त्या जर परलोकामध्ये पोहोचत असतील तर मग तुम्हाला कंपनीत डब्बा नेण्याची आवश्यकता नाही. दुपारची 1 ची सुट्टी होते जेवायला, बायकोला सांगा तिथं ताट वाढा, संकल्प सोडा, म्हणजे तुमचं पोट भरलं जाईल. होतं का असं?
1 किलोमीटरवरचा जर एखादा माणूस कंपनीत असेल तर त्याला पोहोचलं जात नाही, मग तुम्ही मृत्यू लोकात दिलेलं परलोकात कसं काय पोहोचतं? या बऱ्याच लोकांना पटतं महाराज. लोक त्याच्यावर चर्चा करतात. नाही नाही, बरोबर आहे महाराज, या 4 वाक्याचं म्हणणं बरोबर आहे. जर 1 किलोमीटर अन्न पोहोचत नसेल तर एवढा अंतर आहे, तिथं आपल्या परलोकामध्ये आपल्या पितरांना ते कसं जात असेल? ऐका, याच्यावर युक्तिवाद करत असताना एक दृष्टांत असा दिलेला आहे की आमच्या पूर्वजांना किंवा आमच्या पितरांना हा भाग कसा पाठवला जातो याच्याकरता गोड उदाहरण दिलं. कल्पना करा, आपला एखादा मुलगा परदेशामध्ये तो शिकत असेल तिथे, आणि शिकत असताना तो आपल्या वडिलांना फोन करतो, पप्पा मला थोडे पैसे पाहिजे, अडचण आहे, शाळेची फी भरायची, मला पैसे पाहिजे. मग तुम्ही लगेच तिथं जाता का परदेशात? नाही. मग तुमचा पर्याय काय? जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाता, बरोबर की नाही? तिथं फॉर्म भरता, तिथे पैसे भरता, आणि मग महाराज तो फॉर्म भरला, पैसे भरले की तुम्ही घरी येता. मग काय होतं महाराज? तिथून पुढची जी प्रोसेस आहे ती पुढे चालू होते. तिथला एखादा माणूस असेल तो पत्र व्यवहार सगळे पत्र जमा करतो, कुठे नेतो? आपल्या तालुक्याच्या गावाला एसटी डेपो मध्ये टाकतो. तिथून पुन्हा ते उचलले जातात, मुंबईला जातात. तिथून पुन्हा ते सगळे वेगवेगळे केले जातात, आणि परदेशातले जेवढे काही पत्र आहेत ते एअरपोर्टला नेऊन टाकले जातात, आणि तिथून पुन्हा मग त्या देशामध्ये पोहोचले जातात. पुन्हा त्या देशामध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा तिथं काय होते? फाळणी होते. कुठल्या कुठल्या याच्यामध्ये जायचंय त्या पद्धतीने ते काय केले जातात? विभागले जातात. आणि बरोबर 2-4 दिवसानंतर महाराज त्याला पैसे तिथं प्राप्त होतात, आणि मग त्याचा फोन येतो, पप्पा तुम्ही पाठवलेले पैसे मला प्राप्त झाले. मी तुम्हाला विचारतो, प्रत्यक्ष तुम्ही ते पैसे घेऊन परदेशात गेलात का? बोलत चला बरं का, मान हलवा म्हणजे मला कळेल. प्रत्यक्षात तुम्ही परदेशात गेलात का? नाही गेलात. पण तुमच्या मुलांनी तुम्हाला फोन केला की नाही, पप्पा मला पैसे भेटले? याचाच अर्थ मध्यंतरी कोणीतरी पोहोचवणारा असेल की नाही, जरी तो आम्हाला दिसणारा नसेल पण कोणीतरी तिथं पोहोचवले की नाही. आपापलं कार्य तो त्या पद्धतीने प्रशासनाची जी माणसं आहेत ती करत असतात. एखादा पत्र व्यवहार करत असतो, काढत असतो, कोणी स्टॅम्प मारत असतो, कोणी नेऊन टाकत असतो, कोणी एअरपोर्टला पोहोचवत असतो. या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत. महाराज सांगतात, भारतातून पाठवलेला पैसा, भारतातून नाही आपल्या कुडूस मधून पाठवलेला पैसा परदेशामध्ये जाऊन जर त्याला भेटत असेल तर इथं दिलेलं त्यांच्या नावाने तिथं का मिळणार नाही? कारण त्याच्यात मधली जी महाराज यंत्रणा आहे ती काम करत असतात. आम्हाला दिसत नाही, पण आमच्या पितरांपर्यंत त्यांना जे पाहिजे, इथं आम्ही अन्नाच्या रूपाने पिंड समर्पण केला तर त्यांना तिथं जे पाहिजे ते तिथं मिळणार आहे. भारतातला पैसा इथं आपण टाकला पण तिथं अमेरिकेला जो डॉलर चालतो तोच त्याला तिथं मिळतो. विठ्ठला विठ्ठला. तसं आपल्या जीवनामध्ये आपण पितरांच्या नावाने सत्कर्म केलं तर ते पितरांपर्यंत काही यंत्रणा आहेत ती पोहोचवत असतात. म्हणून आपल्या वडिलांच्या नावाने सत्कर्म आपण केलं पाहिजे. आज पाटील परिवार त्यांच्या वडिलांच्या नावाने सत्कर्म समर्पण करत आहे, आणि त्यांच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून मानवी जीवनाला जागृती देण्याचं काम करतायत, किंबहुना उपदेश करतायत. बरं का, उपदेश करतायत. उपदेशाची भूमिका घेऊन तुकोबाराय पुढे येत आहेत, आणि तुकाराम महाराज तुम्हाला समजावतात, बाबांनो या संसाराला, या देहाला तुम्ही आलात ना, मग या देहाला जर तुम्ही आला असाल तर तुमच्या जीवनातलं इति कर्तव्य काय आहे हे आपण समजावून घ्या. विठ्ठला विठ्ठला. कारण या जगामध्ये तिघे जण येत असतात सज्जनो. किती जण? तिघे जण येत असतात, देव, संत आणि तुम्ही आम्ही. म्हणजे आपण थोड्या वेगळ्या भाषेत सांगू, जीवात्मा, महात्मा आणि परमात्मा. जीवही या मृत्यू लोकामध्ये येतो, संतही या मृत्यू लोकामध्ये येत आहेत, आणि भगवंत सुद्धा या मृत्यू लोकामध्ये येत असतो. जीवाचं येणं कशा करताय, साधूचं येणं कशा करता, आणि देवाचं येणं कशा करता. विठ्ठला विठ्ठला. जीवाचं येणं कशा करता? महाराज सांगतात, जीवाचं येणं इथं कर्म भोगण्याकरता, केलेले कर्म भोगण्याकरता मृत्यू लोकामध्ये जीव येत असतो. अनेक साधू संतांची प्रमाण आहे, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते, हरे मुखी गातार परी चिंता,
उपजले मेले ऐसे कीनी उपजले मेले ऐसे कीनी हरि मुखे गातार चिंता हरि मुखे गातार केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. महाराज सांगतात जे तुम्ही केलंय ना तेच इथं झालं आणि जे झालं तेच तुम्हाला भोगायला आलं. बरोबर की नाही. साध्या पद्धतीने सांगू, जो भात तुम्ही तुमच्या शेतात पेरता तोच उगवतो आणि जो उगवतो तोच आम्हाला खायला मिळतो. बरोबर की नाही. गुजरात जर पेरला असेल तर तिथं झिनीची अपेक्षा करू नका, गुजरातच मिळणार आहे. बरोबर की नाही. तसं चांगलं कर्म जर केलं तर चांगलीच फळं मिळतील आणि वाईट कर्म केलं तर वाईट मिळत असतो. एका ठिकाणी एका माणसाने एक झाडाची लागवड केली. झाड लावलं आपल्या अंगणामध्ये. एक 6-7 वर्षे त्याला पाणी घातलं, खत पाणी करत होता, पण त्याला फळं लागत नव्हती. एक दिवशी माळीदादाकडे गेला. त्याने सांगितलं, माळीदादा 7 वर्ष झाली माझ्या अंगणामध्ये मी फळ लावलंय, झाड लावलंय, पण त्याला फळं लागत नाही. म्हणजे ठीक आहे, मला वेळ आहे, मी जरा बघतो तुझ्याकडे कसं काय, जमीन बरोबर आहे का, पाणी बरोबर देतो का, खत देतो का, मी बघायला येतो. त्याच्या बरोबर तो माळी त्याच्या घरी येतो. आल्यानंतर चहा पाणी झालं आणि त्यांनी सांगितलं, दादा कुठे झाड लावलंय तेवढं दाखव. बाहेर आला अंगणामध्ये. आल्यानंतर त्यांनी दाखवलं, दादा हे झाड आहे, या झाडाला 7 वर्ष तब्बल मी पाणी टाकलं. किती? 7 वर्ष. त्याला पाणी टाकतो, खत टाकतो, सगळं टाकतो, पण त्याला काय लागत नाही, फळं लागत नाही. त्या माळ्याने त्या झाडाकडे पाहिलं, कपाळाला हात मारला आणि सांगितलं, दादा अरे तुला आंबाच खायचा होता तर झाड सुद्धा आंब्याचं लावायला पाहिजे ना. तू बाबळीचं झाड लावलं आणि 7 वर्ष त्याला पाणी घालतो, आंबे कुठून मिळणार आहे. लक्षात आलं तुमच्या? काय केलंय त्यांनी? झाड कुठलं लावलंय? बाबळीचं झाड लावलंय आणि अपेक्षा कसली करतो? आंब्याची. मिळतील. अहो त्याची पिढी संपली तरी दुसरी पिढी जरी चालू झाली आणि किती जरी त्याला पाणी घातलं तरी त्याला आंबे लागू शकत नाही. आंबे पाहिजे तर आंब्याचं झाड लावा. विठाला विठाला. तसं आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा, चांगली फळं आम्हाला उपभोगायला मिळतील. कर्माची शिदोरी भोगण्याकरता जीव मृत्यू लोकांमध्ये येतो. संत कशा करता येतात? महाराज सांगतात, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. महाराज सांगतात, इथं काय केलं महाराज? साधू संत इथं येतात त्याला कारण आहे, तुम्हा मला महाराज, तुम्हा मला समजावण्याकरता, तुम्हा मला जाग करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये येत असतात. आणि देव कशा करता येतो? महाराज सांगतात, देव येतो तो धर्माचं रक्षण करण्याकरता. विठ्ठला आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडणी सांगतो, ऐका. या मृत्यू लोकांमध्ये जीव येतो, त्या जीवाला जगावं वाटतं. जगवण्याकरता परमात्मा आहे आणि जागवण्याकरता येतात ते संत. विठ्ठला विठ्ठला. जगावं वाटतं ते जीवाला. महाराज या मृत्यू लोकांमध्ये जेवढे जीव आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला असं वाटतं मी मेलो नाही पाहिजे, मी जगलो पाहिजे. बरोबर की नाही? त्याच्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. रात्रंदिवस जगावं याच्याकरता माणसाचे प्रयत्न चालू आहेत. का कोणाला वाटतं मेलो पाहिजे मी? महाराज तर सांगतात, आगा मर हा बोलो न सहाती. महाराज सांगतात, मर शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. एखाद्याला बोलून पहा, मर तिकडं, तो लगेच आपल्याला प्रत्युत्तर देतो, तूच मर तिकडं. सहज बोलतो की नाही? म्हणजे मर शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. विठाला मर शब्द जरी सहन होत नसला तरी तुकाराम महाराज सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मरावं. येथे उरो नाही आले अवतार, जीव किती गिरते पमर. येथे उरो नाही आले अवतार, गिरते पमर, जीव किती गिरते पमर. येथे नाही उरो आले अवतार, गिरते पमर, जीव किती गिरते पमर, जीव किती.
जीवाला वाटत असेल माझं मरण आलं नाही पाहिजे, पण मरण हे अटळ आहे प्रत्येकाला. सूर्य उगवला म्हणजे त्याचा अस्त आहे, तसं जन्माला येतो तसा मृत्यू सुद्धा आपल्या जीवनामध्ये निश्चित आहे, अटळ आहे. प्रत्येकाला मरावं लागतं. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा आहे, कधी थांबत नाही महाराज. थांबतो का कधी? नाही. आता वाजले किती? 8 वाजले असतील, 9 वाजणार आहेत, 10 वाजणार आहेत, पुन्हा 8 वाजणार आहेत की नाही. तसं आपलं हा चक्र चालू आहे, जन्म मृत्यूचा चक्र चालू आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम यह संसारे खलु दुस्तारे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पतित, किती व्हावे पतित, किती व्हावे पतित, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पतित, किती व्हावे पतित. महाराज सांगतात किती वेळा जन्म झाला, किती वेळा मरावं लागतं महाराज. प्रत्येकाला हा मृत्यूलोक एक ना एक दिवस आपल्याला सोडून जावं लागतं. ज्ञानोबराय तर पुढे सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. महाराज सांगतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाला 2 सोहळे उपभोगायला मिळतात. कुठले? एक सोहळा जन्माचा आणि दुसरा सोहळा मृत्यूचा. मध्येही मध्यांतरी जे सोहळे होतात महाराज सांगतात ते चुकवता येतात आपल्याला, बरोबर की नाही. मध्यांतरी जे सोहळे होतात ते चुकवले जातात. जन्माला आल्यानंतर 5वीचा सोहळा करतो आपण, करतो की नाही. 5व्या दिवशी करतो ना. कुठला करतो? 5वीचा सोहळा. करणं न करणं आपल्या हातात आहे. 12व्या दिवशी बारसा करतो, करणं न करणं आपल्या हातात आहे. 1 वर्ष झाला का काय करतो? काय करतो? आता कमाल वाटते, महाराजांच्या तारका पाठ आहेत ते करतात, त्यात नवल नाही, पण ज्याच्या पाठ नाही तो पण करायला लागला. विठाला विठाला. पैसा आल्यानंतर माणसाला वेगळी बुद्धी सुचत असते, पण असो सांगेन मी, वाढदिवस साजरा केला तरी हरकत नाही. तसं पाहायला गेलं तर तो जीवनातला घट दिवस आहे, पण करायचं असेल तर चांगल्या ठिकाणी करा, चांगल्या पद्धतीने करा. आपण काय करतो? दिवा प्रज्वलित करतो आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याला फोन कर म्हणून विझवायला सांगतो. दिवा हे महाराज शुभ प्रतीक आहे बरं का. एखादा चांगला काम करत असताना आपण दीप प्रज्वलित करून आणि कार्यक्रमाला सुरुवात करत असतो, बरोबर ना. तसं आपल्या जीवनामध्ये दिवा विझवून आणि आपण जर पुढचा वर्ष साजरा करत असेल तर तो दिवस आपल्या जीवनातला अंधाराचा दिवस असेल, लक्षात घ्या. म्हणून आपण दीप प्रज्वलित करून आपला वाढदिवस साजरा करायला पाहिजे. आणि करत असताना शुद्धता आणि सात्विकता निर्माण करून आपण केला पाहिजे. आता वाढदिवस साजरे केले जातात, पण पार्टी शिवाय माणसं बोलत नाही. काय पार्टी नाही का, खायची प्यायची असली की माणसं मजा वाटते लोकांना. पण मला वाटतंय तुम्ही जर 1,00,000-2 लाख रुपये जर एखाद्या वाढदिवसाला खर्च करत असाल तर मला वाटतं इथं जवळच तुमच्या वृद्धाश्रम आहे, बरोबर ना. तुमचा वाढदिवस जर तुम्हाला खरंच साजरा करायचा असेल तर त्या लोकांमध्ये जा, जी माणसं महाराज आपल्या मुलांपासून वंचित आहे, दूर आहेत, अशा माणसांच्या मध्ये जा आणि तिथं अन्नदान करा, त्यांना वस्त्रदान करा. तिथं जे तुम्हाला द्यायचं आहे ते आपल्या मुलाच्या नावाने दान करा. आणि त्यांच्या सोबत तुम्ही जर तुमच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला तर मला वाटतं एवढ्या लोकांचा आशीर्वाद तुमच्या मुलाला लागल्याशिवाय राहणार नाही. लोकांना खाऊ घालून लोक जाता जाता निंदाच करून जातात महाराज. विठाला विठाला. तुम्ही कितीही लोकांना खायला घाला, कितीही चांगलं द्या महाराज, कितीही चांगलं द्या, पण जाता जाता एखादा तरी तुमचं नाव तिथं खराब करून निघतो. नव्हता करता येत तर कशाला करायचं मोठे पण, बरोबर की नाही. म्हणजे किती घाला खायला, लोक टीकाच करणार महाराज. विठाला विठ्ठला. जीवनामध्ये लक्षात घ्या महाराज, काही सोहळे चुकवता येतात. वाढदिवस करणं न करणं आपल्या हातात आहे. 25-30 वर्षाचं झाल्यानंतर लग्न सोहळा करणं न करणं आपल्या हातात आहे. पण एखादा म्हणेल मी जन्माला आलो आणि मरणारच नाही, तर शक्य नाही महाराज. जन्म झाला तिथं मृत्यू निश्चित आहे, अटळ आहे. कितीही लोकांना जरी मरण आवडत नसलं तरी मरण मात्र येत असतो. बरेच लोक महाराज, एखादा माणूस जीव द्यायला चाललाय तरी तो त्याला मरण नाही आवडत महाराज. तो सुद्धा मागं पुढं पाहत असतो, कोणतरी मला थांबवेल तर बरं आहे महाराज. एक माणसाची गंमत पाहिली, मरायला चालला महाराज, कंटाळला प्रपंचाला आणि जीव देण्याकरता निघाला. गेल्यानंतर तो रस्त्याला चालत असताना काही कीर्तनातली लोक कीर्तन सुटून निघत होती आणि त्यांनी पाहिलं, अरे इथं बत्ती दिसते. आणि त्यांनी पाहिलं, आवाज दिला, कोण आहे? त्यांनी आवाज दिला, मी आहे रे दादा. सगळी लोक त्यांच्या जवळ गेल्याने विचारलं, कशा करता एवढ्या रात्री चाललाय अंधारामध्ये? म्हणे काही नाही, कंटाळलो, आता मुलं बाल लक्ष देत नाही, आता मरायचंय मला. मरायचंय? हो म्हणे मरायचंय.
मरायचंय तर मग हे कंदील कशाला घेऊन चाललाय तू? कंदील म्हणे विहिरीत जीव द्यायला चाललो. मग कंदील कशा करता? म्हणे सर्पाची खूप भीती वाटते मला. कुठं चाललाय? कुठं चाललाय? मरायला. आता भीती कसली? अरे सर्प चावून मेला का आणि विहिरीत जीव देऊन काय मरायचंय? तर माणसं सांगतात बरोबर, आपल्या जीवनामध्ये मरायला जरी माणसं चालली तरी त्याला मरण आवडत नाही. इंगळे महाराज एक उदाहरण सांगायचे. एक माणूस रेल्वे खाली जीव द्यायला चालला आणि रस्त्याला जाता जाता महाराज काही लोकांनी विचारलं त्याला, म्हणे कुठं चाललंय? म्हणे जीव द्यायला चाललोय. म्हणे जीव द्यायला? अरे एवढा चांगला नरदेह तुला चांगला प्राप्त झाला, भगवंतानी तुला दिला आणि एवढा अनमोल किमतीचा देह तू संपवतोस? नाही म्हणे जगण्याची इच्छाच राहिली नाही. मग त्या लोकांनी विचारलं का रे बाबा तुला मरायचंच आहे, मग हातामध्ये पिशवी कसली? म्हणे याच्यामध्ये 2 भाकरीनं भाजी आहे. म्हणे भाकरीनं भाजी कशा करता? म्हणजे ट्रेन लेट झाली तर भूक लागल्यानंतर काय करू? चाललाय कुठं? मरायला जरी माणूस जात असला तरी मरण आवडत नाही. विठाला विठाला. कितीही माणूस जरी म्हणत असेल महाराज की मला मरण आवडत नाही, तरी मरण आल्याशिवाय राहत नाही. म्हातारं पण कुणाला आवडतं महाराज, पण आल्याशिवाय राहत नाही. दारिद्र्य कुणाला आवडते, पण आल्याशिवाय राहत नाही. कर्म धर्म संयोगाने ती आम्हाला प्राप्त होत असते. चला, आणि तिसरी गोष्ट, मरण कुणाला आवडत नाही पण आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. एक वाक्य सांगू महाराज, माणूस माणसाला फसू शकतो, माणूस भगवंताला फसू शकतो, पण माणूस काळाला फसू शकत नाही. विठाला विठाला. माणसं माणसाला फसू शकतात, माणसं माणसाला फसू शकतात, माणसं भगवंताला फसू शकतात, पण माणसं आहेत ना ही काळाला फसू शकत नाही. लक्षात घ्या. आमचे महाराज एक विनोदाने दृष्टांत सांगायचे. एका मुलीचं लग्न जमत नव्हतं, एका मुलाचंही लग्न जमत नव्हतं. एका मुलाचं लग्न जमत नव्हतं. भरपूर फिरला महाराज तो, वाडा तालुका पूर्ण फिरला, पण त्याला लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही, आपण भिवंडीत गेलो पाहिजे. म्हणून तो आमच्या तालुक्यात आला. कुठं? भिवंडीला आला. भिवंडीला भरपूर मुली पाहिल्या पण कोणी त्याला पसंत करत नव्हत्या. मग त्यांनी विचार केला आता भिवंडी आणि आपला वाडा काय जास्त लांब नाही, जवळ जवळ आहे, आपण वसईमध्ये गेलो पाहिजे. 2-4 तालुके फिरला पण त्याची कुठेही डाळ शिजली. त्याच्यामध्ये दोष काय होता माहितीये? त्याचे पुढचे दात पडलेले महाराज, सगळे दात पडले. त्याच्यामुळे एकही मुलगी त्याला पसंत करत नव्हती. मी काय सांगतो, कशामुळे दृष्टांत सांगतो लक्षात येईल तुमच्या? माणसं माणसाला फसू शकतात. महाराज त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाहिलं पण त्याचं लग्न जमत नाही. एक दिवशी त्याचा मित्र आला मुंबईवरनं आणि त्यांनी मित्राच्या पुढे आपली व्यथा सांगितली. म्हणे 4 तालुके फिरलो पण कोणी पोरगी द्यायला तयार नाही. आपल्या जवळचे सगळे मित्रांची लग्न झाली, मी एकटाच राहिलो. त्यांनी सांगितलं काय झालंय, कशा करता देत नाही? म्हणे दात माझे पडलेत, गाडी चालवता चालवता पडलो आणि सगळे. अरे म्हणे एवढा घाबरायचे कारण काय? चल म्हणे माझ्या बरोबरच, आता तुला नेतो. त्यांनी मुंबईला त्याला घेऊन गेला महाराज. एक चांगला दवाखाना दाखवला आणि त्या दवाखान्यात सगळे दात बसून घेतले डुप्लिकेट. त्यांनी, कोणी? त्या माणसाने. त्या मुलाने सगळे दात बसवले डुप्लिकेट आणि घरी आला महाराज. घरी आल्यानंतर 8 दिवसात त्याचं लग्न जमलं. किती? 8 दिवसात. 8 दिवसामध्ये लग्न जमल्याबरोबर महाराज धूमधडाक्यामध्ये लग्न केलं आणि आनंदाने प्रपंच चालू झाला महाराज, आनंदाने. आणि एक मुलगा झाला त्याला. 2-4 वर्षानंतर एक मुलगा झाला. आता त्यांनी विचार केला आता आपल्या बायकोला खरी हकीकत सांगायला हरकत. आता एक मुलगा झाला, एवढी 4 वर्ष लग्नाला झाली, आता कुठं जाणार नाही ती, त्याच्यामुळे आता सांगायला हरकत काय. म्हणून त्यांनी काय केलं, एकांतामध्ये बसला आणि बायकोला सांगितलं बघ आतापर्यंत प्रपंच चांगल्या पद्धतीने केला, तूही मला संसारामध्ये साथ दिली आणि मीही तुला साथ देत आलो, पण मी तुझ्याशी खोटं बोलून लग्न केलं याचं मला पावलोपावली मला खेद वाटत होता, दुःख वाटत होतं की माझ्या बायकोला मी फसवलंय. म्हणे आजपर्यंत मला तरी असं वाटलं नाही की माझ्या नवऱ्याने मला फसवलंय. आजपर्यंत तुम्ही किती माझ्याशी चांगले वागले, एकही कधी शब्द वाईट माझ्याशी बोलले नाही, कधी मारले नाही मला, काही नाही, अशी अतिशय आनंदाने प्रपंच आपला चाललाय. नाही म्हणे तुझ्याशी खोटं बोलून लग्न केलं. म्हणे काय खोटं बोलले? मग त्यांनी होतं ते सगळं सांगितलं. म्हणे बघ माझं लग्न जमत नव्हतं तर मी माझे काय केले, माझे दात पडले, मी सगळे डुप्लिकेट बसवले आणि तुला बघायला आलो आणि तू मला पसंत केली. हे दात आहेत ना पुढचे सगळे डुप्लिकेट आहेत. आता याला असं वाटलं की ती रागवेल, निघून जाईल, पण ती जोर जोरात हसायला लागली महाराज. एवढी हसायला लागली, एवढी हसायला लागली. मग त्यांनी विचारलं तुला राग नाही आला बोलण्याचा? अगं मी सगळे डुप्लिकेट दात बसून आणि तुझ्याशी लग्न केलं, तुला फसून लग्न केलं, तुला वाईट नाही वाटलं? पण त्यातलं वाईट काय वाटायचं? जसं तुमचं जमत नव्हतं तसं माझं जमत नव्हतं. मला पण खूप मुलं बघून जायची पण माझंही लग्न जमत नव्हतं. म्हणे मग तुझा काय प्रॉब्लेम?
आता ती सांगत बसली नाही महाराज. तिने असं बुचड्याला पकडलं आणि त्याच्या पुढे टाकलं, ये घे म्हणून. त्यांनी विचार केला मला दाताचा पत्ता नाही पण हिला केसाचा पत्ता नव्हता. त्याला वाटत होतं 4 वर्ष मी बायकोला फसवलंय, पण ती 4 पावलं त्याच्या पुढची होती. माणसं माणसाला फसवू शकतात, लक्षात घ्या. माणसं देवालाही फसवू शकतात, पण माणसं काळाला फसवू शकत नाही. विठाला विठाला माणसं काळाला फसवू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला गरुडाच्या आईचं उदाहरण लक्षात असेल. गरुडाच्या आईला सगळे देवदेवता बघायला यायचे महाराज आजारी पडल्यानंतर, पण एक दिवशी काळ बघायला आला. कोण? यम. यमाने पाहिलं आणि दरवाजातूनच फक्त त्या आईकडे पाहिला आणि हसला आणि निघून गेला. आईने विचार केला ज्या अर्थी काळ माझ्या दरवाजातून परत गेलाय त्या अर्थी माझं काही खरं नाही. गरुड आल्याबरोबर गरुडाला सांगितलं, गरुडा आज माझ्याकडे काल बघून हसून गेलेला आहे, तो काय करेल सांगता येत नाही. गरुडाने सांगितलं, आई तू चिंता करू नको, मी देवाचा वाहन आहे. गरुडाने आपल्या आईला पाठीवर बसवली. 7 समुद्राच्या पलीकडे एक झाडाच्या ढोलीमध्ये नेऊन बसवली महाराज. पहाटेच्या वेळेस हजारो किलोमीटरचं अंतर रात्रभर महाराज प्रवास करून त्यांनी पार केलं आणि तिथं नेऊन उतरवली. सकाळी उतरवल्याबरोबर यम तिथं हजर झाला. जय हरी. गरुडाने जय हरी केलं. म्हटलं कशा करता इथं? म्हणे इथं एवढ्याच करता आलो, काल तुमच्याकडे आलो पण तुमच्या आईचं मरण इथं होतं आणि तुझी आई घरी होती, एवढा प्रवास कोण करेल म्हणून हसून गेलो. बरं केलं, माझं काम हलकं केलं, तू आणून सोडले, आता जा. तिथं उतरवल्याबरोबर महाराज त्या काळाने त्या आईला घेऊन गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही इतरांना फसवू शकतो पण आम्ही काळाला फसवू शकत नाही. जगावं जीवाला वाटतं पण महाराज एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून आम्हाला जावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जगवण्याकरता परमात्मा बाबा कोण? आतापर्यंत आम्हाला ज्यांनी जगवलं त्याचं नाव ईश्वर आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. 3 वर्षाचा कोरोना काळ किती भयंकर गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? चांगले चांगले पैसेवाले होते महाराज, लाखोनी कोट्यानी रुपये महाराज डॉक्टरांच्या पुढे टाकत होते, पण त्यांचा प्राण ते वाचू शकले नाही. लक्षात घ्या, प्राण नाही वाचू शकले. एवढी श्रीमंती त्यांच्या जवळ असताना सुद्धा आपल्या व्यक्तीचं प्राण ते वाचू शकले नाही. जगवणारा परमात्मा आहे, पण त्याही अशाही अवस्थेमध्ये आज तुम्ही आम्ही या मंडपात बसून कीर्तन ऐकतो म्हणजे परमात्म्याने आम्हाला जगवलं की नाही? आतापर्यंत आम्हाला जगवलं म्हणून या कीर्तनातलं कीर्तन आपण ऐकतो. भगवान परमात्मा हा जगवण्याकरता आहे, पण जागवण्याकरता येतात ते संत. विठाला विठाला संत महात्मे महाराज या ठिकाणी आले ते तुम्हा मला जागवण्याकरता. एवढंच नाही तर आपली वाट चुकलेली आहे, ती वाट चुकलेल्या महाराज जीवाला योग्य वाट दाखवण्याचं काम संत करतात. विठाला विठाला. एक वाक्य सांगू महाराज, जीवन जगत असताना आपली वाट लावणारी माणसं भरपूर आहेत. जीवन संपल्यानंतर आम्हाला वाटी लावणारी माणसं भरपूर आहेत. जीवन आहे तोपर्यंत आमची वाट लावणारी भरपूर आहेत आणि जीवन संपल्यानंतर आम्हाला वाटी लावणारी स्मशानापर्यंत भरपूर आहेत, पण योग्य वाट दाखवणारे फक्त संत आहेत. विठाला विठाला. आपल्या जीवनामध्ये फक्त साधूलाच असं वाटतं की या जीवाचं कल्याण झालं पाहिजे महाराज. लक्षात घ्या, इतरांना काही घेणं देणं नाही महाराज. जेवढं आपलं वाटोळं होईल तेवढं समोरच्याला बरं वाटतं महाराज, त्याला आनंद वाटतो. आपल्या दुःखात त्याला सुख वाटतं आणि आपल्या सुखात त्याला दुःख वाटतं. हा समाज आहे, लक्षात घ्या. पण आपण जर दुःखी असेल तर साधूला दुःख होतो का? तर या जीवाला सुद्धा सुखाचा आनंदाचा विषय प्राप्त झाला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करतात ते संत. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंकार लागवे महाराज सांगतात संत तुम्हा मला जाग करण्याचं काम करतात महाराज. पण काय झालं माहिती का, जे संत महात्मे तुम्हा मला जाग करण्याकरता इथं आलं, संतांचे विचार आम्ही ऐकतो आणि या कारणाने सोडून देतो. लोक म्हणतात जाऊ दे त्यांचा धंदाच आहे तो सांगायचा आणि सोडून द्यायचा, आपण 2 तास ऐकायचं आणि निघून जायचं. साधू संतांनी एवढं महाराज कळकळीने आम्हाला आपल्या हिताचा उपदेश केला, पण त्या साधूचं कोणी ऐकलं नाही महाराज. लक्षात घ्या, कितीतरी महाराज ठिकाणी साधू संतांनी आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा.
इथं ते करावे देवाचे चिंतन करोनिया मना करोनिया मना करोनिया येतं ते करावे देवाचे चिंतन करोनिया करोनिया हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. महाराज सांगतात बघा, प्रत्येक क्षणात पावलं पावलाला तुम्ही आम्हाला जाग करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधूने. पण खरं सांगा महाराज, आपण साधूचं ऐकतो का हो? ऐकतो. ज्ञानोबाराय सांगून गेले पण त्या ज्ञानोबारायांचं कोणी ऐकलं नाही. तुकाराम महाराज 350 वर्षानंतर तुकोबारायांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजाने ऐकलं नाही. उलट ज्या साधू संतांनी उपदेशाची भूमिका घेऊन पुढे आले, लोकांनी त्या साधू संतांना वाळीत टाकलं, महाराज बाहेर टाकलं. ज्ञानोबारायांनी तुमच्या आत्मकल्याणाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला पण त्याच ज्ञानोबारायांना लोकांनी वाळीत टाकलं. सिद्ध बेटामध्ये मधुकरी सुद्धा लोकांनी मागू दिली नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा निर्माण केला पण त्याच तुकाराम महाराजांना लोकांनी गाढवावरून धिंड काढून मिरवणूक काढली. महाराज आम्ही साधूच ऐकत नाही, लक्षात घ्या. उलट ज्या साधूने तुमच्या आमच्या करता एवढं केलंय त्या साधूला तुम्ही सरळ समाजाच्या बाहेर टाकता. आपण असंच करतो महाराज. लोक म्हणतात काय त्याच्या पाठीमागे लागतो. एक वाक्य सांगू, आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संतांनी. विठ्ठला विठ्ठला. आपलं अंधारात असलेलं जीवन, अज्ञानात असलेलं जीवन प्रकाशित जर करायचं जर कोणी ठरवलं असेल तर संतांनी, आणि ते प्रकाशित केलं महाराज. साधूने आमचं जीवन प्रकाशित केलं. संतांनी आमच्या जीवनाला सुगंध प्राप्त करून दिला पण लोकांनी त्याच साधूला समाजातून दूर केला. कसं पटवण्याकरता 2 उदाहरणं सांगतो. कल्पना करा, आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये स्वयंपाक करतो. त्याच्या पुढे वेगळं सांगतो. चला उद्याच्याला इथं चांगला स्वयंपाक होईल म्हणजे 13व्याचा भरपूर लोकांकरता, 50 नाही 500 1000 लोकांकरता इथं स्वयंपाक तयार होईल. भात भाजी वरण तयार केला जाईल. चांगल्या पद्धतीने भात तयार केला जाईल, चांगल्या पद्धतीने वरण तयार केलं जाईल, चांगल्या पद्धतीने भाजी तयार केली जाईल. आता इथं माता माऊली आहेत, मी विचारतो, वरण चांगलं तयार करण्याकरता त्याला फोडणी दिली जाते आणि त्याच्यामध्ये काही पानं टाकली जातात. वरण तयार करण्याकरता कुठली टाकतात तो? तुमच्याकडे कुठली टाकतात? कढीपत्त्याची, बरोबर की नाही? कढीपत्ता टाकला जातो. कशा करता? वरणाला सुगंध येण्याकरता कढीपत्ता टाकला आणि भाजी चांगली होण्याकरता, भाजी सुगंधित बनवण्याकरता त्याच्यात सुद्धा काही पानं टाकली जातात. कुठली 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 कुठली? तेजपत्ता, बरोबर ना? सांबर पान. चला, सांबर पान किंवा तेजपत्ता टाकला जातो. वरण चांगलं बनवण्याकरता आपण कढीपत्ता वापरला आणि भाजी चांगली बनवण्याकरता तेजपत्ता वापरला. चला आता स्वयंपाक झाला, घर मालकाने सांगितलं बघा पात्र वाढून तयार आहेत, सगळेजण बसा. सगळे पंक्तीवर बसले, संकल्प सोडला. आता जेवायला सुरुवात करणार. मी तुम्हाला विचारतो, जेवायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही पहिलं काय करता? पात्रातून काय करता? घास पण मारत नाही महाराज. पहिली लोक घास मारायच्या अगोदर वरणावरचा जेवढा कढीपत्ता दिसतो तेवढा सगळे महाराज पत्रावळीत पण ठेवत नाही, पत्रावळीच्या बाहेर टाकतात. आणि भाजी महाराज, भाजीतला पहिला तो पान दिसला का डोळ्यात सळतो आम्हाला, लगेच आपण त्याला बाहेर काढतो. मी विचारतो, वरणाला सुगंधित बनवलं कोणी? कढीपत्त्याने. भाजीला सुगंधित बनवलं कोणी? तेजपत्त्याने. ज्या 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 पत्त्याने महाराज आपला स्वयंपाक सुगंधी बनवला, लोकांनी त्याच पत्त्याला अगोदर ताटाच्या बाहेर काढलं. समाज असाच आहे. तुमचं आमचं जीवन सुगंधित बनवण्याचं काम साधूने केलं पण समाजाने पहिला या साधूला समाजाच्या बाहेर केला. विठाला विठाला. दुसरी गोष्ट सांगताय का? दुसरा महाराज बघा, पूर्वी लाईट नसायच्या, असल्या तरी कधी असायची कधी नसायची. तेव्हा आपल्याकडे मोठ्या गॅस बत्त्या असायच्या, बरोबर की नाही? मोठी गॅस बत्ती असायची. आता शेतावर ज्यांची घर आहेत त्यांना लक्षात आहे महाराज, ते असायचे पण घरी गावात सुद्धा असायच्या. मग गॅस बत्त्या असायच्या, त्या 2 काम करायच्या धर्मा बाबा. कुठला कुठला माहिती आहे ना? तो प्रकाश सुद्धा घरात द्यायचा आणि मग शेता बांधावर पावसाळी पण कामाला यायच्या त्या, म्हणजे शेती राखण करण्याकरता. दुसरं डोक्यात आलं असेल तुमच्या. विठाला विठाला. मी तुम्हाला विचार
विचारतो महाराज, आपल्याकडे गॅस बत्ती असायची, गॅस बत्ती ती काय करते? प्रकाश देते आम्हाला, तिथला अंधकार दूर करतो. पण मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, प्रकाश देणारी एक वस्तू तिथं असायची, बरोबर ना? कापडी असायची आणि ती आतमध्ये लावलेली असायची आणि ती प्रकाशित करायची, त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला? काय बोलतात? मेंटल. किती गमतीचं नाव. मला वाटतंय ज्यांनी नाव ठेवलंय त्याला शोधायला पाहिजे, पहिला अनेक पुरस्कार द्यायला पाहिजे. विठाला विठाला. साधी गोष्ट आहे महाराज, समाजाला जर तो प्रकाशित करत असेल किंवा ती वस्तू प्रकाश देत असेल तर ते मेंटल असेल का हो? आणि जे मेंटल आहे ती प्रकाशित करेल का? नाही ना. पण लोकांनी असंच केलं महाराज, ज्यांनी आमच्या जीवनामध्ये प्रकाशित केलं, आम्हाला आमचं जीवन ज्यांनी प्रकाशित केलं, लोकांनी त्यांना मेंटल ठरवलं. विठाला विठाला. लोक म्हणतात ना, काय त्यांच्या नादी लागतात, ते मेंटल आहे. लोकांनी त्याला सरळ मेंटल ठरवलं महाराज. अरे आपल्या जर चांगल्याचं हिताचं सांगत असेल तर तो मेंटल नाही, तो अनुभवी आहे, तो आपल्या करता आलाय. लक्षात घ्या. साधूचं कर्तव्य साधू समजून महाराज समाजाच्या कल्याणाकरता पुढे आले आणि झोपलेल्या समाजाला साधूने जाग करण्याचं काम केलं आणि सांगितलं, बाबांनो, या मृत्यू लोकामध्ये, या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये तुम्ही आलात ना झोपा काढण्याकरता नाही. भगवान परमात्म्याने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये पाठवलं फक्त झोप घेण्याकरता नाही, तर झोपेतून जागे व्हा आणि जागे होऊन प्रथमतः काय केलं पाहिजे याचं चिंतन तुकोबाऱ्या पहिल्या चरणात कर. आणि या संसार